श्री स्वामी समर्थ. बरेच स्वामी भक्त मला विचारतात की आम्ही स्वामींची भक्ती करतो, मग ते आमचे गुरु झाले का? आणि मी नेहमीप्रमाणे नाही असे उत्तर देतो. कारण मानणे आणि होणे यात एक सूक्ष्म रेषा आहे. आज आपण तीच रेषा समजून घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीला जर गुरु नाही तर त्याने काय करावे? मी स्वामी समर्थांची भक्ती करतो किंवा मी दत्तप्रभूंची भक्ती करतो. गजानन महाराज, साईबाबासारख्या संत विभूतींवर माझी आस्था आहे. मी त्यांना गुरु मानतो. म्हणजे ते माझे गुरु झाले का? कोणाला गुरु मानल्याने तो गुरु होऊ शकतो का? योग्य गुरु कोठे भेटेल? स्वामी समर्थ माझे गुरु होऊ शकतात का? असे नानाविध प्रश्न तुम्हाला पडत असतील. होऊ शकते तुम्ही श्री स्वामी समर्थांना किंवा कोणत्याही संत परंपरेतील एखाद्या विभूतीला गुरु मानत असाल, तर खरंच तुमच्या मानल्याने ते तुमचे गुरु ठरतात का? हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर पूर्ण माहिती घेणार आहोत. आणि जर तुम्हाला तुमची आस्था असलेल्या संत विभूतींना गुरु करायचे असेल तर त्याची नेमकी शास्त्रीय प्रक्रिया काय आहे, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया. गुरु हा शब्द 2 अक्षरांनी मिळून बनला आहे. जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तो गुरु होय. शास्त्र सांगते की गुरु म्हणजे केवळ हाडामासाचे शरीर नव्हे, तर ती एक शक्ती किंवा तत्व आहे. ज्याप्रमाणे वीज तारांमधून वाहते, त्याचप्रमाणे संसारातील तेजोवलयित ज्ञान आणि त्या ज्ञानातून निर्माण होणारं चैतन्य गुरूंच्या माध्यमातून शिष्यापर्यंत पोहोचते. आईवडील आपल्याला भौतिक जन्म देतात, पण गुरु आपल्याला आध्यात्मिक जन्म देतात. संसारात कसे वागावे, षड्रिपूंवर विजय कसा मिळवावा आणि जीवनाचे अंतिम ध्येय कसे गाठावे याचे मार्गदर्शन गुरु करतात. एकूणच जीवनाच्या कल्याणाचा मार्ग सुकर करणारे गुरु आहेत. जगद्गुरु संत तुकोबाराय गुरुमहती सांगताना म्हणतात, गुरु विण न मिळे ज्ञान, ज्ञाने विण न मिळे समाधान. म्हणजेच कोणत्याही समस्येचं उत्तर ज्ञाना वाचून मिळू शकत नाही आणि ज्ञान आपल्याला गुरु वाचून मिळू शकत नाही. तुमच्या प्रत्येक समस्यांचं समाधान करणारी शक्ती म्हणजे गुरु होय. ईश्वराचे रूप निर्गुण निराकार असते. ते सामान्य माणसाला लवकर समजत नाही. गुरु त्या ईश्वरी तत्वाला सगुण रूपात आपल्यासमोर मांडतात. आणि प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य गुरूंमध्ये असते. गुरूंची महती खूप थोर आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरु असणे खूप महत्त्वाचे असते. योग्य व्यक्ती गुरु म्हणून लाभणे खूप जास्त भाग्यकारक गोष्ट नक्कीच आहे. पण असा योग्य व्यक्ती शोधावा कुठे, कसा मिळेल, असे बरेच प्रश्न असतात. पण मला वाटते गुरु शोधून कधीच सापडत नाही. त्यांची भेट औचित होते आणि मग आपल्या जीवनाचा उद्धार होतो. गुरु असेच भेटतात, अचानक, अकल्पित. पण तरीही शास्त्राचे काही विधान आहेत जेणेकरून योग्य किंवा अयोग्य गोष्टी आपण सहज ओळखू शकतो. शास्त्र सांगते, ज्यांच्या भेटीने तुमचा मीपणा कमी होतो आणि नम्रता वाढते, ते तुमचे योग्य गुरु असू शकतात. विवेक, आचार, विचारांची शुद्धता, कठीण असला तरी योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता ठेवणारा, नीतिमूल्यांना जोपासत प्रसंगी शिष्यांशी कठोर वागणारा खरा गुरु होऊ शकतो. पण असा योग्य व्यक्ती आजच्या जमान्यात शोधणे खरंच कठीण कार्य आहे. अशावेळीस बरेच लोक आपली आस्था असलेल्या भगवंताला, संत विभूतींना गुरु मानून त्यांची उपासना करतात. आता प्रश्न येतो, आपण ज्यांना गुरु मानतो ते खरंच मानल्याने आपले गुरु झाले का? तर याचे उत्तर आहे नाही. मानल्याने गुरु होत नाही. आता तुम्ही म्हणाल की एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरु मानले होते, ते कसे? पण हे पूर्ण सत्य नाही. जर एकलव्याने फक्त गुरु मानले असते तर तो अर्जुनाहून श्रेष्ठ धनुर्धर झालाच नसता किंवा त्याने गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठाही दिला नसता. एकलव्याने पंचइंद्रिये, पंचमहाभूते, पंचतंत्राच्या साक्षीने त्यांना गुरु म्हणून स्वीकारले होते. गुरूंची विधिवत स्थापना करून षोडशोपचाराने अर्चना करून त्यांना प्रतिकात्मक गुरु केले होते. त्यामुळे तिथे गुरुतत्व सिद्ध झाले होते आणि म्हणूनच तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होऊ शकला आणि म्हणूनच द्रोणाचार्य गुरुदक्षिणा मागू शकले. त्यामुळे आपण मानून काही अर्थ नाही. आपण विधिवत गुरु करून घेतले का? जरी ते प्रतिकात्मक आहेत तरी त्यांना विधिवत गुरु करून घेणे क्रमप्राप्त ठरते. आणि त्यासोबतच महत्त्वाचं ठरते आपण त्यांच्या शिकवणीवर किती अढळ विश्वासाने पुढे जात आहोत. नुसते मानून आपण त्यांना गुरु करू शकत नाही.
दत्तगुरूंच्या 24 गुरूंची कथा आपण ऐकतो आणि मनोमनी ठलवतो की गुरु मांडले की झाले. पण प्रत्यक्षात ती कथा आपण समजूनच घेतलेली नसते. ती समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण दत्तगुरू हे समस्त संसाराच्या गुरुपदी आहेत. असो, ती कथा कधीतरी विस्ताराने आपण समजून घेऊच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग संत विभूतींना गुरु कसे करायचे? जसे माझे स्वामी माझ्या गुरुपदी आहेत, तसे तुम्ही तुमच्या आस्था असलेल्या भगवंताला गुरु करू शकता. या व्हिडिओमध्ये मी स्वामींना गुरु कसे करायचे हे सांगणार आहे. अशाच प्रकारे आपण आपल्या आस्था असलेल्या आणि निरंतर चिंतन करत असलेल्या विभूतींना गुरु करू शकता. स्वामींना गुरु करण्यासाठी दिवस बघणे जरुरी आहे. यासाठी गुरुवार, पौर्णिमा आणि श्री स्वामी समर्थ जयंती हे दिवस खूप महत्त्वाचे असतात. आता विधिवत स्वामींना गुरु कसे करायचे हे बघू. सर्वप्रथम शुचिरभूत होऊन नित्य स्वामी स्मरण करा. आपले देवघर स्वच्छ करा आणि एक चौरंग, पिवळे किंवा लाल कापड, स्वामींची मूर्ती नसेल तर फोटो, पाणी तांब्या भरून घ्या, एक ताटली, दूध, दही, मध, तूप, मध, साखर वेगवेगळे घ्या किंवा पंचामृत करून घ्या. त्यानंतर अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकू, फुले, तुळशीची पाने, धूप, दिवा, फुलवातीचं निरांजन, कापसाचे जाणवे आणि स्वामींसाठी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य घ्या. त्यासोबतच एक नारळ आणि कोरे वस्त्र किंवा एक दुपट्टा पण घ्या आणि एक विडा म्हणजे नागवेलीचं पान, त्यावे एक पूर्ण सुपारी आणि नाणी असलेला. एवढे साहित्य घेऊन झाल्यावर आता चौरंग मांडा. त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरा आणि त्यासमोर आसन टाका. स्वामी समर्थांचे स्मरण करत स्वामींना आमंत्रण द्या आणि जप करत स्वामींचा फोटो चौरंगावर ठेवा. श्री स्वामी समर्थाय नमः किंवा ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय या मंत्राचा उच्चार करत हात जोडून स्वामींना तुमच्या हृदयात आणि पूजेच्या ठिकाणी येण्याची विनंती करा. आता चौरंगावर स्वामींच्या फोटोजवळ एक दिवा लावून घ्या आणि स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला अक्षता अर्पण करून आसन द्या. कल्पना करा स्वामी आसनस्थ झाले आहेत आणि आता आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहे. एका पळीत पाणी घेऊन स्वामींच्या चरणांवर अर्पण करा. असे भाव ठेवा की तुम्ही त्यांचे पाय धुवत आहात. त्यानंतर हातावर पाणी घेऊन स्वामींना अर्घ्य देत आहे असा भाव ठेवून अर्घ्य द्या. आता एक पळी पाणी हातावर घेऊन आचमन करा आणि अजून एक पळी पाणी हातावर घेऊन जमिनीवर किंवा ताम्हणात सोडा. जर मूर्ती असेल तर ती ताम्हणात घेऊन तिची पंचामृताने अंघोळ करायची आहे आणि जर फोटो असेल तर दूध, दही, तूप, मध, साखर यांनी एक एक करून फुलाने प्रोक्षण करा. त्यानंतर स्वामींच्या फोटोवर कोरे वस्त्र किंवा दुपट्टा ठेवा. स्वामींना कापसाचे बनवलेले जाणवे घालून फोटोवर हळद, कुंकू, अक्षता टाकून नमस्कार करा. आता स्वामींच्या कपाळावर अष्टगंध लावा आणि फोटोवर सुवासिक फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा. त्यानंतर स्वामींना अगरबत्ती वा धूप लावून 3 वेळा ओवाळा आणि त्यानंतर निरांजनमध्ये फुलवातीचा दिवा लावून परत स्वामींना 3 वेळा ओवाळा. त्यानंतर स्वामींना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर फुले हाती घेऊन स्वामींकडे बघा आणि मनोमनी स्वामी तुम्ही माझे गुरु आहात असे म्हणत स्वामीचरणी फुले अर्पण करून नमस्कार करा. आता आपल्या हाती विडा घ्या, त्यावर नारळ ठेवा आणि स्वामींसमोर उभे राहा आणि मीच्या ठिकाणी आपले नाव घेत म्हणा, हे श्री स्वामी समर्था, मी, स्वतःचे नाव सांगा, आज या शुभ दिनी मी तुम्हाला माझे सद्गुरू म्हणून स्वीकारत आहे. माझे अज्ञान दूर करा, मला योग्य मार्गावर न्या आणि तुमच्या चरणी मला आश्रय द्या. आजपासून मी तुमची अनन्य भावे सेवा करीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या तुमच्या उक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. असे म्हणून स्वामींच्या फोटोसमोर विड्यासहित नारळ अर्पण करा आणि त्यानंतर स्वामींची आरती करा. अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना गुरु करायचे आहे. पण फक्त गुरु केला आणि झालं असं नाही. आता नित्यसेवा पण आपल्याला करावी लागेल ना. नुसते गुरु करून आपण मोकळे होऊ शकत नाही किंवा स्वतःची जबाबदारी विसरू शकत नाही. काही गोष्टी आपल्या दैनिक जीवनात नित्यनेमाने पाळव्या लागतील. जसे रोज स्वामींचा 1 माळ जप झालाच पाहिजे. दिवसातून एकदा तरी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांच्या डोळ्यात बघून तुम्हीच माझे गुरु आहात हा भाव मनात नित्य आणलाच पाहिजे. आपल्याने होत असेल तर नित्यसेवेत श्री स्वामी समर्थ सारामृताचे रोज 3 अध्याय वाचले गेले पाहिजेत. अशी स्वामींची गुरु मानून नित्यसेवा आपल्याला करायची आहे. तेव्हाच स्वामी आपले गुरुपद स्वीकारून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, यात तिळमात्र शंका नाही. आपण जर कोण्या दुसऱ्या संत विभूतींना गुरु करायचा असेल तर विधी हाच आहे. याबद्दल अजून काही शंका तुमच्या मनात असतील तर नक्की विचारा, कमेंट करा
आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.